तिरंगा प्यारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन ब्लॉग में। तो बहुत ही खूबसूरती के साथ अभी जो है ग्राम पंचायत कार्यालय लिम्बी चिंचोड़ी का पूरा ध्वजारोहण का कार्यक्रम जो है समाप्त हो चुका है और अभी थोड़ी ही देर में जो है लिम्बी चिंचोड़ी गांव की जिला परिषद प्राथमिक स्कूल में यानी अपने स्कूल में जो है पूरा ध्वजारोहण का कार्यक्रम संपन्न होगा। महात्मा गांधी जी की प्रतिमा का पूजन किया जाएगा, बच्चों के भाषण वगैरह होंगे। तो एकदम ज़बरदस्त जो है पूरा कार्यक्रम होने वाला है, एकदम बेहतरीन जो है नियोजन है, एकदम व्यस्त नियोजन है। तो चलिए देखते हैं किस प्रकार से पूरा कार्यक्रम होता है कि नहीं। अभी थोड़ी देर में यहाँ से सीधा जिला परिषद स्कूल की तरफ अपन जाने वाले हैं। मिठाई के लिए रुके सो मैं अब्बा जान जो है सोलापुर से मिठाई ला रहे। कल रात को जो उसकी पेमेंट करके आया था मैं सुपर स्वीट में, तो मिठाई आते ही मिठाई लेके सीधा स्कूल की तरफ निकलेंगे बोलते हैं। चलो सभी लोग जो है स्कूल की तरफ निकले ले चलते, बड़े बड़े लोग आए माशाल्लाह। बहुत ही खूबसूरत जो है कार्यक्रम भेला है। अब्बा जान को अभी भी देर होंगी बोल रहे थोड़ा लाने के लिए उन्होंने मिठाई, तो मैं बोला चलो पहला अपन स्कूल को जाएंगे, वहाँ का पूरा कार्यक्रम देखेंगे कैसा चल रहा, फिर बाद में बाड़े में आपको जो है लेके जाने आता है कि नहीं। चलो हमेशा की तरह अपनी स्कूल जो है बहुत खूबसूरत दिख रही माशाल्लाह। पूरा कलरिंग का काम करे ले शायद एकदम ज़बरदस्त। बारिश में स्कूल बहुत ही खूबसूरत दिखती भाई। वही तो उसके पीछे का सबसे बड़ा कारण ये है कि हमारे स्कूल में जो है पेड़ पौधों की कमी नहीं है भाई। जब हम छोटे थे, जब पहली बार ये स्कूल का इनॉग्रेशन हुआ, जब पहली बार ये स्कूल खुली, तब जो है यहाँ पर इस बेहतरीन पूरे पटांगण में जो है एक एक करके सब पेड़ वगैरह लगाए गए। पहला जो है ये पूरा क्या बोलते कंपाउंड भी नहीं था, पूरा खुला था और सभी पेड़ जो है लगाए गए थे माशाल्लाह। और अभी जो है ये सब पेड़ बड़े बड़े बहुत ही शानदार है भैया। तो चलो देखेंगे किस प्रकार से पूरा कार्यक्रम होता, पूरा बच्चे लोग एंजॉय कर रहे हैं मस्त पैकी। शुभ स्वागतम। आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व ग्रामस्थांचे, हमारे गांव में सब बड़े बड़े लोग इसी स्कूल में से जो है शिकवा के गेले हुए। हार्दिक स्वागत। आज आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महोत्सव, आपल्या देशाचा 19वा स्वातंत्र्य दिन। आजचा दिवस म्हणजे ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं तन मन धन आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा थोर शूरवीरांचे स्मरण करण्याचा दिवस, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा दिवस। तसेच मग काय म्हणतो गुरुजी, हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जवान सीमेवर अहोरात्र तैनात असतात, हे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशाचं रक्षण करत असतात। त्या जवानांना शतशः नमन करण्याचा हा दिवस। अशा या थोर शूरवीरांचे स्मरण करून, त्यांना शतशः नमन करून आपण आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहोत। हे जे शूरवीर आपल्या देशासाठी लढले, ना ते जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले, ते लढले फक्त आणि फक्त आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी। आणि म्हणूनच त्यांचा त्याग, त्यांचा समर्पण, त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाता कामा नये। आपण आपल्या परीने आपल्या देशाची जेवढी म्हणून सेवा करता येईल ती आपण केली पाहिजे आणि ती करण्याचा आपण प्रयत्न करूया। प्रत्येक नागरिकाची आहे, मीच का करू, मी एकट्याने केल्याने काय होणार आहे, ही जी भावना आहे ती आपण दूर केली पाहिजे। आणि ह्या स्वातंत्र्याचा आपल्या देशाच्या उपयोगासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत। आणि म्हणूनच आज आपण सगळेजण निश्चय करूयात की मी माझ्या देशासाठी एक तरी चांगलं काम करेन, मी माझ्या देशासाठी काहीतरी चांगलं काम करेन की जेणेकरून माझ्या देशातले भावी नागरिक, आज ही आपल्या समोर जी मुलं आहेत ती
उद्याचे भावी नागरिक आहेत, तर त्यांच्या समर्पणासाठी, त्या भावी नागरिकांना उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत रमजान पटेल यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या सर्वांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीला अनुमोदन आहे. आपण आजपर्यंत आपली भारतीय संस्कृती सांगत आली आहे की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही ज्येष्ठ लोकांच्या आशीर्वादाने करावी, आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना वंदनीय असणारे, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातात शस्त्रही न धरता एवढी मोठी क्रांती घडवून आणणारे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमा पूजनाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर हे प्रतिमा पूजन करण्यासाठी मी आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत गायकवाड यांना आमंत्रित करते, आणि तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करते. सर सत्य, अहिंसा या दोन मूल्यांची जगाला शिकवण देणारे, तसेच प्रत्येक गोष्टीसाठी हातात शस्त्रच राहिलं पाहिजे अशी अजिबात गरज नाही याची शिकवण देणारे महात्मा गांधीजी. सर्व जगाला त्यांनी असा धडा दिला की आपण सत्याच्या वाटेवर चालून हातात शस्त्रही न धरता विजय प्राप्त करू शकतो, आणि म्हणूनच आज ते आपणा सर्वांना वंदनीय आहेत. एक ज्योत स्वातंत्र्याची, एक ज्योत बलिदानाची, एक ज्योत त्यागाची, एक ज्योत स्वातंत्र्याची, आणि अशा अखंड अनेक ज्योतीतून आपला हा स्वातंत्र्य दीप प्रज्वलित होत आहे. बोलू नका, शेवटची मुलं बोलू नका, टाळ्या वाजवा. तो कार्यक्रम म्हणजे ध्वजारोहण, आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बापूजींच्या प्रतिमा पूजनाने केलेली आहे. आपण आतापर्यंत असं शिकत आलो की प्रत्येक गोष्टीला अरे ना कारे असं आपल्याला वाटत होतं, पण ही सवय चुकीची आहे, ही सवय घातक आहे याची जाणीव करून देणारे बापूजी त्यांच्या प्रतिमा पूजनाने आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आता यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, आणि हे ध्वजारोहण करण्यासाठी प्रथम आपण ध्वजकट्ट्याचे पूजन करणार आहोत. तर हे ध्वजकट्ट्याचे पूजन करण्यासाठी मी आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत श्रीकांत कोरे, श्रीयुत अल्लाउद्दीन पाटील यांना मी आमंत्रित करते, आणि त्यांनी ध्वजकट्ट्याचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच इथे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
छोटा सा तिरंगा मेरी शान है, तिरंगा मेरी जान है, तिरंगा मेरी ही पहचान है. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान असणारा हा तिरंगा आकाशात जेव्हा नंबरतो. लाइन तोड़ लो, उधर फिर वहाँ से निकलता था फोटो. हाँ शांत बसा. आपण ज्या क्षणाची वाट बघत आहोत, समीप आलेला आहे. आता ध्वजवंदनाचे पूजन झालेले आहे. आता यानंतर ध्वजारोहण होईल आणि हे ध्वजारोहण आपल्या गावच्या प्रथम नागरिक, आपल्या गावच्या सरपंच सौ मारी मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या वाजवा. ध्वजवंदनाचे पूजन संपन्न झालेले आहे. आता हे पूजन झाल्यानंतर ध्वजारोहण होईल आणि हे ध्वजारोहण आपल्या गावच्या सरपंच सौ मारी मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माशाल्लाह. बच्चे एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दोगे. सलामी दो. हाथ नीचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य जय हे जय हे जय 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 हे. बच्चे आगे पीछे करते ना. भारत माता की जय भारत माता की जय मातरम वंदे. मातरम. एक साथ ध्वजगीत शुरू कर. विश्व तिरंगा प्यारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला. महाराष्ट्र माँ
माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महादेव राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वा वा वा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व नागरिक एकात्मतेची बंधुता. आए हुए सभी मेहमानों का जो है भी स्वागत सत्कार किया जाएगा. वो नारल का ये उठा किसी चुभेंगा वो. आए हुए सभी मेहमानों का जो है स्वागत सत्कार बेहतरीन तरीके से किया जा रहा. ओके. तुम्ही कवायत चालू ठेवा तिकडे. आता यानंतर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी, देशप्रेम जागृत व्हावे यासाठी या वर्षीपासून शासनाने संगीत कवायतीचा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि हा उपक्रम आमच्या शाळेतील इयत्ता 4थीचे 7वीचे विद्यार्थी संगीत कवायत सादर करत आहेत. स्कॉट विश्राम, स्कॉट समताल, 1ली ते 3रीची मुलं खाली बसा.